नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या ज्या गर्भधारणेच्या ज्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपण आपल्या गोठ्यामध्ये आपल्या पशूंमध्ये कुठले जे बेसिक गोष्टी आहेत तर त्या केल्यावरती आपल्या पशूंमध्ये होणारी जे गर्भधारणेच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होईल, याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर आजचा जो व्हिडिओ आहे आपण तो पूर्ण पहा, आपल्याला नक्कीच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या गायीमध्ये, म्हैसमध्ये किंवा कालवडींमध्ये त्यांच्या ज्या प्रजननाच्या समस्या आहेत किंवा त्यांच्या ज्या गर्भधारणेच्या समस्या आहेत त्या खूप जास्त वेळा आपल्याला पाहायला मिळत असतात। यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशुपालकांचा जो नफा आहे तर तो कमी होतो। सोबतच आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असते। सोबतच आपल्या पशूंमध्ये आपल्याला त्यांना जास्त दिवस आपल्या अंगावरती सांभाळावे लागते। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, या दुग्ध व्यवसायामध्ये आपला खर्चही जास्त प्रमाणात होतो। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांची जी गर्भधारणा आहे तर ती वेळच्या वेळी होणे हे खूप महत्त्वाचे आहे। तर त्यासाठी आपण आपल्या पशूंना काही ज्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या जर केल्या तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या गर्भधारणेच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगले फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील। पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यावरती येणाऱ्या ज्या गर्भधारणेच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपण पहिली जी गोष्ट आहे तर ती करणे म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन जे आहे ते वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे। पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतो, खुराक देतो, मिनरल मिक्सचर देतो तर त्यांचे जे पचन आहे ते आपल्या पशूंना चांगल्या प्रकारे जर झाले तर पशुपालक मित्रांनो, या सर्व गोष्टींचा जो उपयोग आहे तो आपण आपल्या पशूंना देऊ शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन जे आहे ते जर वेळच्या वेळी केले तर पशुपालक मित्रांनो, या ज्या चाऱ्यामधून, या ज्या मिनरल मिक्सचरमधून किंवा या खुराकामधून आवश्यक अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या पशूंना चांगल्या प्रकारे मिळतात। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये या ज्या प्रजननाच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते प्रत्येक 3 महिन्यातून एकदा करणे हे खूप गरजेचे आहे। सोबतच आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलन करताना जे चांगल्या ब्रँडचे औषध असेल किंवा आपल्याला ज्या औषधाने चांगला रिझल्ट येत असेल अशा औषधांचा जो वापर आहे तो देखील त्या ठिकाणी करणे हे खूप गरजेचे आहे। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलन हे प्रत्येक 3 महिन्यातून एकदा नक्की करत जा। आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ज्या प्रजननाच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या जंत निर्मूलनाच्या माध्यमातून पाहायला मिळेल। तसेच पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यावरती येणाऱ्या ज्या प्रजननाच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी दुसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना चांगल्या क्वालिटीचे जे मिनरल मिक्सचर आहे तर त्याचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे। पशुपालक मित्रांनो, दिवसेंदिवस आपल्या गोठ्यावरती ज्या दूध देणाऱ्या गाया आहेत किंवा म्हैस आहेत त्यांचे दूध देण्याचे जे प्रमाण आहे ते वाढत चाललेले आहे। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील तर ते दुधावाटे बाहेर येतात। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी, आपल्या पशूंना दुधाची निर्मिती करण्यासाठी, आपल्या पशूंना त्यांची माजावरती येण्यासाठी, त्यांना गर्भधारणा होण्यासाठी या ज्या विटॅमिन्स, मिनरल्सची गरज आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंना चांगल्या क्वालिटीचे मिनरल मिक्सचरचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे विटॅमिन्स, मिनरल्सची जी गरज आहे तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगले फायदे या मिनरल मिक्सचरच्या माध्यमातून पाहायला मिळतील। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना माजावरती येण्यासाठी, त्यांना गर्भधारणा होण्यासाठी ज्या अडचणी येतात तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगले फायदे या मिनरल मिक्सचरच्या वापरामुळे आपल्याला पाहायला मिळतील। सोबतच पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये कंटिन्यू या मिनरल मिक्सचरचा जर वापर केला
तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या गर्भधारणेच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील। पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या ज्या प्रजननाच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपण तिसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपल्या पशूंना आपण जो चारा देतो तर तो चारा हा सकस असणे हे खूप गरजेचे आहे। यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना आपण जो चारा देतो त्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स किंवा अमायनो ऍसिड हे जे घटक आहेत ते जर आपल्या पशूंना योग्य प्रमाणामध्ये मिळाले तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या अडचणी आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होईल। सोबतच पशुपालक मित्रांनो या चाऱ्यामध्ये आपण आपल्या पशूंना हिरवा चारा प्लस सुका चारा या दोन्हींचाही जो समतोल आहे तो जर त्या ठिकाणी योग्य प्रकारे साधला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या गर्भधारणेच्या ज्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल। तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या गर्भधारणेच्या समस्या येतात यामध्ये या समस्या टाळण्यासाठीचा जो चौथा उपाय आहे तर तो म्हणजे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे गोठ्याचे नियोजन आहे किंवा आपल्या पशूंचा जो गोठा आहे तो जर स्वच्छ ठेवला किंवा आपण आपल्या पशूंना त्यांची माझावरती येण्याची वेळ, आपल्या पशूंना आपण AI कधी केली, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण आपल्या नोंदवहीमध्ये टिपून ठेवल्या तर पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना त्यांची AI कधी केलेली आहे, त्या कधी माझावरती आलेल्या आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या या वहीमध्ये लिहिता येतील। त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या प्रत्येक पशूंचा यामध्ये आपल्या गाई, म्हैस किंवा कालवडींचा जो डाटा आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला आपल्याकडे ठेवायला मदत होईल। त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी या सर्व गोष्टींमुळे नक्कीच चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांच्या प्रजनन संस्थेशी संबंधित कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल किंवा आजार असतील तर त्या ठिकाणी आपण आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने या आजारांवरती किंवा या इन्फेक्शनवरती योग्य वेळी आणि योग्य असे जर उपचार घेतले तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या गर्भधारणेच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला यामुळे नक्कीच चांगले फायदे पाहायला मिळतील। पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये या ज्या गर्भधारणेच्या समस्या येतात तर त्या टाळण्यासाठी कुठले जे बेसिक असे उपाय आहेत किंवा कुठल्या ज्या अशा बेसिक गोष्टी आहेत तर त्या केल्यावरती आपल्याला फायदा होईल त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे। पशुपालक मित्रांनो या ज्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेल्या आहेत त्या आपण आपल्या गोठ्यावरती नक्की वापरून पहा किंवा आपण आपल्या गोठ्यावरती नक्की त्याचा वापर करा तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या गर्भधारणेच्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।